दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा 3 दिवसाच्या अचल श्री दत्तगुरु मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या अंतिम क्षण कलश अर्चन या ठिकाणी होत आहे। आजिग्र कलशं मध्यात्वा विशन्विन्दवः पुनरुर्जानि वर्तसोतानः सहस्रं दुःखोरुधारं वैश्वती पुनम्मा विशताद्रैः तत्वाजामि ब्रह्मणा बन्धमानस्तदा शास्ति यजमानो हविर्वेदमानो वरुणे हवोद्युर्शङ्गो समान आयुः प्रमुखे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय हो। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय हो। पुंडलिकावरदे वहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कुठे शंकर
वाजा वाजा वाजता आहे काय? हे घ्या, पकडा एक वाजवा आपण. चालू झालं काय? चालू आहे, चालू आहे, लाईव्ह चालू आहे. जलबिंबाय विद्महे पाशहस्ताय धीमहि प्रचोदयात्. मंदिरात सगळ्यांना फुलं अक्षत वाटा. तीन दिवसाच्या यज्ञाची या ठिकाणी मंगलाष्टक मंगलचरण या ठिकाणी संपन्न होईल. त्याच्यानंतर 3 दिवसाच्या चाललेल्या यज्ञाची पूर्णाहुती या ठिकाणी संपन्न होईल. त्याच्यानंतर महाआरती महाप्रसाद या गोष्टींचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, त्या पद्धतीने आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापन झाली. सगळ्या गोष्टींचे सगळ्या भक्तांचे मनोकामना परिपूर्ण या ठिकाणी दत्तगुरूंनी केलेले आहे. कलशार्चन पण या ठिकाणी संपन्न केलं आहे. आता थोड्याच वेळात मंगलचरण पण या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्यांना फुलं अक्षत वाटा. अंतरपाठ धरा. वरती दाराजवळ मूर्ती दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने धरा. चेहरा दिसला नाही पाहिजे. बाबाजी तिथे उभे राहतील. त्यांच्या हातात एक छोटासा हार द्या.
बाटले ते उचलून ठेवा ते डबे वगैरे. बाबाजींना आतमध्ये घेऊन यायचंय, पडद्याच्या बाहेर उभं करायचंय. ट्रेन मधून ते उतरतील, सर्व आपले भक्तजन त्या ठिकाणी त्यांना घ्यायला जातील. 2-3 जणांनी जा पटकन त्यांना घ्यायला. जम जम त्यांना घेऊन जा, त्यांना द्यायला. भाऊ देशपांडे जा पटकन, 2-3 जण जा अजून, बाबांना घेऊन या. चल आपण बघू ते. हे बघ वरती काय बघ. दाखवा मग. काय झालं. एक इकडे होमाजवळ इकडं नको बेटा. चल मी तुला खाऊ देते बेटा. ठेवून द्या, पाणी फिरवून पाणी द्या. बी देते ना खाऊ बी देते. चल थांब ना ते आता. सर्व भक्तांनी जागचे उभे राहा. आपल्याला मंगलाचरण करायचं आहे, मंगलाष्टक म्हणायचे आहे. उभे राहताना खाली दिवा वगैरे सांभाळा, कोणी गप्पा मारू नका. आता आपल्याला देवाचं मंगलाष्टक म्हणजे देवाचं आणि भक्ताचं लग्न लावण्याची पद्धत आहे इथे. पानस्य तत्ते भवत मंगलम्. अरे यार. सुप्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान. स्वस्ते श्री बद्री साहेब हे घे. गणनायकं गजमुखं नको नका आत्ताच. मोरेश्वरं सेवितं भेटायचं नाही आता, लग्न नाही. पल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि धेवरं लेन्याद्रे गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओजलं ग्रामो राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं. सुप्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता पुनवन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदकमो स्वनिषदैः गायन्ति यो सामगाः ध्यानावस्थिततद्गते न मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्त न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सुप्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान. सुप्रतिष्ठा सुमुहूर्त बाहेरच्यांना दिसत नाही. आतलं काय आहे थोडं? कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितम् कंठे चमुकावले गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम. सुप्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान.
तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजा व्यापः ॐ सुमुहूर्त सुप्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान रामो राजमने सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निजाचरचमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तदया सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलं सुप्रतिष्ठा सुमुहूर्त तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. घंटी वाजवा. हा आता अंतरपाठ काढून घ्या सर्वांनी फुलांचा देव प्रतिष्ठा वरदा भगवता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फुलाक्षर टाकून द्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव बाळांना पूर्णावतीसाठी घेऊन यायचं. यंत्रकोंडापासून बाकीचे मंडळींना बाजूला करा. बाबाजींना घेऊन यायचंय. यजमान सर्वांनी यायचंय बाबाजी बरोबर. हाताला हात लावायचा बाबाजींच्या. स्त्रियांनी बाजूने हात लावायचा आहे. सर्व यजमान बाकीचे मंडळी बाजूला व्हा. उभं राहू नका असं मध्ये. यज्ञ मंडपाच्या बाहेर चला. देवाच्या समोर उभं राहू नका.